तीर झाला शारंगर वहिनी उघडादार हाका मारी हाक मारली ना वहिनी 9 महिने 9 दिवस चोकोबाऱ्यांच्या पत्नीचं भरल्यात आणि चोकोबाऱ्या बसण्यासाठीच गेली पण पत्नीनं सांगितलं ना 9 महिने 9 दिवस आहेत प्रसूतीचा काळ आहे कुणीतरी पाहिजे ना म्हणले मी बहिणीला आणायचो कुठं बुलढाणा भजन करीत पंढरपूर भागातच थांबलो पण काळजी पडली ना अरे ज्याचं नाव घेतलं ना त्याला त्याची काळजी असते माझं लग्न झालं एकदा लग्न एकदाच होतं का लग्न झालं एकदाच आणि मग माझ्या बायकोनी नाव घेतलं 16व्याच्या त्या साड्याच्या टायमाला सत्य काय ते सप्तपदीच्या टायमाला एकदाच नाव घेतलं तिने मला आयुष्यभर सांभाळायचं ना तिने देवा लागल मध्ये सोडून एकदा नाव घेतलं नासक्या कुचक्या प्रपंचातल्या आपण वस्तू सांभाळतोय सगळ्या अरे जगाच्या बापाचं नाव घेतलं ना नाम घेता वाया गेला आईचा कोण ऐकला रे अरे नाम घेतलंय ना जगाचा बाप बहिणीला आणण्यासाठी जरी चोकोबाराय गेले ना विट्यावरून खाली उडी टाकली आणि रुक्मिणी मातेला सांगितलं उरका ना आता 12ला 5च कमी कुठं मंगळवेढा आणि म्हणजे तुमचं तुम्ही मला काय करायचंय तुम्ही असला तर आम्हाला किंमत आहे ना तुम्ही असला तर आम्हाच्या किंमत आहे दोघही गेले ना गेले चोकोबारात पंढरपूरला पांडुरंग परमात्मा गेले वहिनी दार उघडलं आणि मग वहिनी म्हणल्या बरं झालं ना वहिंस तुम्ही आला कोणीच नव्हतं ना माझी बी आई नाही तुमचा बी भाऊ भाजनाला गेला बरं झालं ना 9 महिने 9 दिवस झाले मुलगा झाला कर्म मेळा नाव ठेवलं 12 झाली बारस केलं आणि जगाचा बाप सोय राहिला म्हणला आई मला जाऊ द्या ना घरी माझी बी लई बघण्यासारखी परिस्थिती नाही ना आता कांदा काढाय आलाय मका मोडायची कुठे करायच्या मका घेतली आता जगाचा बाप आहे त्याला कुणाचं काय काम करायचं होतं पण जगाच्या बापाला काम करावंच लागतं का त्याच्यावर सगळ्याच दिवाळखोर नारायण यावरी अनेकांचे ऋण यावरी अनेकांचे आणि मग चोकोबारांच्या पत्नीने सांगितल्या म्हणल्या साहेब गर्दनाला येऊ द्या ना त्यांना येऊ द्या ना तुमच्या बंधूला साडी चुळी घेत्या 12 झाली बारस केलंय कर्म मेळा नाव ठेवलंय येऊ द्या घर धनी करतील बोलवण कायमी उत्तीर्ण होऊ आता चोकोबारा बहिणीला घेऊन आल्यात सपाट 12 झाल्या आणि दारात चोकोबाराया आणि पाठीमागच्या दरवाजाने माझा जगाचा बाप पंढरपूरच्या विटेवर उभा कशासाठी आता कशासाठी सासऱ्याची सेवा केली सासऱ्याची अरे माझी उंची नाही ताईंनो माझ्या ताईला विनंती पांडुरंगा समान असणाऱ्या माझ्या बापाची सेवा करा रे जगाचा बाप तुम्हाला भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला भरभरून दिल्याशिवाय म्हणून देह भेटलाय फुकट आहे त्याचा भरवसाच नाही संग कोणी येणार नाही चोकोबाराय म्हणतात ना मग तुम्ही काय करा अभंगाचं सेवा चोखा म्हणायचा नाही भरवसा चोखा म्हणायचा ना घरी भरवसा